पेरू येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हवामान परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघाने सादर केलेल्या अहवालामध्ये हवामान बदलामुळे मुंबई कोलकातासह देशातील किनारपट्टीलगत असलेल्या शहरांना पुराचा धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे। याबाबत स्पॉटलाइटमध्ये घेतलेला हा आढावा। कधी अचानक वाढणारी थंडी, कधी अचानक वाढणारा उकाडा, मधूनच पडणारा पाऊस किंवा गारपीट, या सगळ्या घटना ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहेत। वारंवार आणि झपाट्यानं बदलणाऱ्या हवामानाचा फटका मुंबई आणि कोलकाता या समुद्र किनाऱ्यालगतच्या किनाऱ्यांना सर्वाधिक बसणार आहे, असा अहवाल हवामान परिषदेच्या अहवालात नमूद करण्यात आलाय। हा अहवाल यायला त्यांनी जवळजवळ 7 वर्ष घेतली। केव्हापासून तर जेव्हा त्यांनी तापमान वाढ ही वस्तुस्थिती आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब केलं। हा तो अहवाल आहे। गेल्या शतकात औद्योगिकरण, शहरीकरण झपाट्यानं झालं। यामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। या वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीच्या तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे। 1901 ते 2013 या 112 वर्षांच्या कालावधीत 0.9 अंश सेल्सिअस इतकी पृथ्वीच्या तापमानात वाढ झाली आहे। पृथ्वीच्या काही भागाच्या तापमानात तर 1.8 अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे। गेल्या वर्षी 12 मे 2013 ला 400 ppm ही पातळी कार्बननी गाठली वातावरणात पृथ्वीच्या। ह्याचा अर्थ प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, कारण 400 ते 420 ppm ह्याच्यामध्ये तापमानवाढ अनियंत्रित होईल असं सर्वांचं म्हणणं आहे। ह्याला किती वेळ लागेल तर वर्षाला 2 ppm हा वाढीचा दर आहे। लक्षात घेऊया की सर्वात वेगवान उष्णयुग जे आलेलं 6.5-7 कोटी वर्षापूर्वी, तेव्हा वाढीचा दर होता कार्बनच्या 10,000 वर्षात 1 ppm। हे धक्कादायक आहे, हे झोप उडवणार आहे खरं। आणि आज तो वर्षाला 2 ppm आहे। 1 ppm म्हणजे 300 कोटी टन, म्हणजे वर्षाला 2 म्हणजे 600 कोटी टन। मुंबईतली गायब होणारी किनारपट्टी, कोळीवाड्यांमध्ये शिरणारं पाणी, दादरमधील महापौर बंगल्याला धडकणाऱ्या लाटा, गेटवे ऑफ इंडियाजवळ उसळणारा समुद्र हे याचंच प्रतीक असल्याचं दिसून येतंय। चेंबूर ट्रॉम्बे एरियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं तिथे हवामान दिसून येईल। सगळं धुकं दिसेल आणि त्याचा परिणाम त्या तिथल्या ह्याच्यावरती म्हणजे हवामानावरती होत राहतो। चांगल्या एरियात गेल्यानंतर तो तिथला एरिया म्हणजे जो मुंबईमध्येच 2-3 ठिकाणी तुम्हाला एकाच वेळेला वेगवेगळे परिणाम दिसून येतील। हे परिणाम ह्याच्यावर हवामानाच्या ह्याच्यामध्ये हे जे शास्त्रज्ञांनी जो रिपोर्ट आणलेला आहे तो तंतोतंत बरोबर आहे, कारण ह्याच्यावरती वेळीच उपाययोजना करायला पाहिजे। किनारपट्टीवरती बांधकामं त्वरित बंद करायला पाहिजेत। ह्या मताशी मी सहमत आहे। सरकारने नाहीच केलं तर आम्हाला आंदोलन करावं लागतील, रस्त्यावर उतरून निर्णय सरकारला घ्यायला आम्हाला भाग पडावं। वाढत्या तापमानामुळे दक्षिण ध्रुव आणि हिमालयाच्या पर्वत रांगांमधील हिमनग वितळत आहेत। या वितळणाऱ्या हिमनगामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही 0.33 ते 0.62 इतकी वाढ झाली असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या अभ्यासात दिसून आलंय। आपल्याला हे प्रदूषण झालंय हे कबूल करणं सुद्धा कठीण जातं, तर पर्यायाने त्याचा उपाय करणं राहिलं बाजूलाच। आणि आपल्याकडे इथनं अजून विज्ञान पसरलेलं नाही सामान्य म्हणजे ह्याच्यामध्ये काय परिणाम होतात लोक गंभीरतेने बघत नाही। आता मिनामाडा डिसीज हा जेव्हा विषारी पारा नदीत सोडला खाडीमध्ये कधी 1932 मध्ये, त्याचे परिणाम दिसले मासे मरण आणि माणसावरती ते 1954 मध्ये। म्हणजे 20-25 वर्षाचा काळ लागतो त्याचा संचयित होऊन त्याचे परिणाम माणसाच्या मध्ये होण्यामध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला सुद्धा हा धोका आहे, ह्यातनं आपण शिकलं पाहिजे मिनामाटापासून। या वाढत्या तापमानाचा फटका शतकाअखेरी पहिल्यांदा समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरांना बसणार असल्याचं या अहवालात म्हटलं असलं तरी 26 जुलैचा मुंबईचा महापूर, त्सुनामी, उत्तराखंडातील महापूर, त्सुनामी, हुडहुड, फायलिन ही चक्रीवादळं त्याचाच परिणाम असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। शहरांना त्यात मुंबई कलकत्त्याबद्दल म्हटलं जाते, खरं तर जगातल्या सगळ्या किनारपट्टीच्या। या शतकाच्या शेवटी धोका निर्माण होईल, जीवितहानी होण्याचा आणि पुराचा धोका होईल। मला वाटते हे चुकीचं सांगतायत ते का स्पष्टपणाने का IPCC 100 वर्ष नंतर सांगते जे 100 वर्ष आधी घडलेलं आहे आणि ती सुरुवात झालेली आहे। म्हणजे असं की 93 साली उदाहरणार्थ या अहवालांनी पण नमूद केलं आहे की 93 साली जो मिसिसिपीचा अमेरिकेतला प्रचंड महापूर होता, अतिवृष्टी होती, अनेक शहरं गावं त्याच्यात वाहून गेली, तो तापमानवाढीचा परिणाम होता। त्यानंतर अनेक शहरं बुडाली जगामध्ये।
97ला ओखामध्ये जी प्रचंड 35 फुटी लाटा आल्या समुद्राच्या चक्रीवादळांनी त्या, आणि 98 साली ओरिसातला महाझंझावात जो प्रसिद्ध आहे अतिशय 350 किलोमीटर वेगाचा, त्याच्यात जवळजवळ 1.25 लाख माणसं त्यावेळी मेली 5 जिल्ह्यांमध्ये. हे काय होतं तर हे तापमानवाढीचे सरळ परिणाम होते, बरोबर. त्याच्यानंतर सर्वात मोठं ज्याच्यामुळे हा अहवाल फार विलंब लावून सुद्धा तो तातडीने करून त्याने आणला, तो अहवाल जो आला 2005चा, तो का आला तर 2005मध्ये 26 जुलैला मुंबई बुडाली आणि बरोबर 28 ऑगस्टला न्यू ऑर्लिन्स, आणि त्याच्यानंतर 1 महिन्याभरामध्ये शांघाय बुडालं चक्रीवादळ किंवा अतिवृष्टीमुळे. किनारपट्ट्यांना तडाखा बसला. आता प्रश्न असा, ह्याच्यामध्ये सगळी मिळून हजारो किंवा लाखो माणसं मेली. मग साधी गोष्ट आहे, जर हे या शतकाच्या गेल्या शतकाच्या शेवटी 20व्या शतकाच्या आणि 21व्या शतकाच्या पूर्वार्धात हे घडते आहे, तर ही माणसं असं का सांगतायत की या शतकाच्या शेवटी धोका आहे, ह्याच्यामुळे जग गाफील राहते आणि अतिशय चुकीची गोष्ट घडते. भविष्यात समुद्राला मोठी भरती येऊन पूरस्थिती निर्माण झाल्यास बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावी पिढीला सुकर आयुष्य द्यायचं की त्यांना पुराच्या संकटात लोटायचं हे आपण ठरवलं पाहिजे. कॅमेरामन राकेश नेरुरकर सह विनायक डिगे, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, मुंबई.